सन्मान्य व्यासपीठ आणि ज्योतिष अभ्यासक येथे मी ज्योतिष शांतबाग मंडळात रुजू झालो, कारण मी पहिला फर्स्ट इयर हे डोंबिवलीला केलं कविता काळे मॅडमांसाठी. त्यानंतर मला ज्योतिषशास्त्री व्हायचं होतं, परंतु काय झालं त्यामुळे मी पुढे क्लास घेत नाही, एवढाच क्लास घेतो. त्यानंतर माझे मित्र चंदन हे भेटले, ते म्हटले की चेंबूरला क्लास आहे, तुम्ही म्हणून फी बी काय आहे ते विचार करा. आता कसं झालं की तो शिकवतो, परंतु पैशाचा भरपूर प्रमाणात पैसे घेतात, म्हणजे प्रमाणाच्या बाहेर पैसे घेतात. परंतु माझे मित्र चंदन म्हणले की पैसे विषय काय नाही, कमी पैसे. त्यानंतर मी ॲडमिशन घेतलं आणि खरोखरच म्हणजे ह्या मंडळासारखं महाराष्ट्रात मंडळ नाही, कारण एकदम म्हणजे पैसे काहीच घेत नाहीत आणि ह्या जगात बिना पैशाचं शिकवायला कोणी तयार नसतं. परंतु इथं चव्हाण सर, आमच्यासारखे म्हणजे महागुरु, म्हणजे कोणती अडचण, जोशी सर गणितात टॅलेंट आहे आणि ते गणितात जलद काय घेतात, त्या गणिताचा पेपर 100 मार्काचा 3 तासात सोडून होत नाही. त्यामुळे ते जलद शिकवतात, म्हणजे मुलगा जलद त्यांनी सोडवलं पाहिजे, कारण 3 तासात गणिताचा 100 मार्काचा पेपर होत नाही. आता मला देशमध्ये शास्त्रज्ञाचं एवढे आहे की प्रत्येक गोष्ट त्यांचा परिचयाचा पण अभ्यास भरपूर आहे की प्रत्येक गोष्ट कशी आली, कशी सोडवायची ते पटवून जातात, की हे उत्तर ह्याला कसं आलं पटवून जातात. कोणतीही शंका घ्या, कोणत्याही विषयाचं घ्या, त्यांचा मग त्या दिवशीचं पुष्प माळे भाषण झालं, व्याख्यान, ते जबरदस्त व्याख्यान झालं की त्यांच्या स्लाईड हे मी सगळं म्हणजे अभ्यास काय झोपून जातात ते. आणि मला कसं जास्त शास्त्रज्ञ सर किरण जोशी सर त्यांचं, कारण मी सेकंड इयरला डायरेक्ट ॲडमिशन घेतल्यामुळे मीनाक्षी मॅडमचा माझा संबंध आला नाही, म्हणून त्यांचे परिचयाचा पेपर मी घेतलेला, प्रश्नपत्रिका सगळ्यांनी दिलेला सोडून आणि अरुण सरांचं पुस्तक ते ह्याच्यावर मी अभ्यास केला. परंतु मला पहिल्या वर्षी अपयश आलं, पण मी खचलो नाही. मी 150 किलोमीटर यायचो, सकाळी 5:30ला मी घर सोडायचो, ते रात्री 11 वाजता घरी पोचायचो ड्रायव्हरनी. मला सांगायचं ना असं ना असं ते सगळे बाबतीत मी त्यांना भारी त्रास दिला, त्यावेळी फोन करायचो की काय आजच्या का फोन करायचो. मग कधी त्यांनी हे नाही केला, ही संस्था खरोखरच चांगलं, तुम्ही सगळ्यांना सांगा, जे तुमचे ज्योतिष बांधणार असेल किंवा ॲडमिशन घ्यायचं असेल तर ह्या मंडळात अवश्य ॲडमिशन घ्या, खरोखरच चांगलं आहे. एवढं बोलून विजेत्यापैकी कोणी बोलणार आहे आणि तो शिकू देते. मग क्लास 2चे आपल्या मधुरा लेले आणि दोन शुद्ध व्यक्ती. नमस्कार. सर्वप्रथम उपस्थित सर्व मान्यवर आणि स्वर्गीय जिके गुरुजी, शानबाग सर, शाळेचे संस्थाचालक, त्यानंतर माझे गुरुजन श्री अरुण सर, शास्त्रकार सर, त्याच्यानंतर मी जोशी सरांचा पण उल्लेख करणार आहे, कारण त्यांनी पण खूप आपल्यासाठी मेहनत घेतली. आणि पण मी अत्यंत म्हणजे मनापासून त्यांना नमस्कार करते. आणि आमच्या गुरुवर्य मी मीनाक्षी मॅडम नाही म्हणणार आहे, मी त्यांना ताई किंवा गुरुवर्या म्हणेन, कारण मॅडम हा शब्द आताशा मला खटकायला लागला आहे. आपल्याकडे प्रत्येक गोष्टीला सबस्टिट्यूट शब्द किती आहेत हा जरा आपण म्हणजे त्याच्या नंतर बोलू. पण काय होतं, आपण सर हा शब्द मला आवडतो, पण सरामध्ये आपल्या मराठी शब्द सरशीशी तो जरा समानार्थी शब्द आहे, म्हणजे सर बोलायला आवडतं, पण मॅडम वगैरे म्हणजे त्याच्यामध्ये परत मॅड येतो. तर ते शब्द थोडंसं खच्चीकरण केल्यासारखं वाटतात, त्यातून ते इंग्रजी आहेत. आपल्याला काय त्याचं आपण आता आम्ही असं ठरवलं आहे, कारण आमच्या बॅचमध्ये विहिताताई म्हणून आहे, त्यांना मी मॅडम म्हटलं तर त्या म्हणाल्या की अरे मॅडम वगैरे नको, मला काहीच म्हणायचं. तर आता मी ठरवलं आहे आज मी मीनाक्षींना गुरुवर्या म्हणते, नाही तर ताई म्हणायचं. सो माझ्या मीनाक्षी ताई आमच्या गुरुवर्या, आपण मी अत्यंत मनापासून नमस्कार करतो. माझे सहअध्यायी, माझे विद्यार्थी आणि माझ्या आता या नवीन बॅचच्या विद्यार्थ्यांनाही मी नमस्कार करते. आणि गेल्या वेळेस जे उत्तीर्ण झालेले आहेत
खूप विशेष मार्क मिळवून उत्तीर्ण झालेले आहेत आणि जे उत्तीर्ण झालेले आहेत त्यांनाही, आणि जे नाही झाले विचारे प्रयत्न करून नाही झाले त्यांचंही मी त्यांनाही मी सांगते की तुम्ही खचून जाऊ नका आणि बाकी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा हार्दिक अभिनंदन. आता मी इथे असा मुद्दा मांडणार आहे की ठीक आहे, गुरूंबद्दल बोललो आपण, आपले गुरु आपल्याला माहीत आहे, ते म्हणजे त्यांच्याबद्दल तिथे बोलू आपल्याला इतके आदरणीय आहेत ते. पण आपण विद्यार्थी म्हणून वागताना आपण इथे या संस्थेत आल्यानंतर एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची की आपले गुरु रिव्ह्यूअर आहेत आणि आपण टेकर आहोत, आणि या गोष्टीचं भान आपण कायम ठेवलं पाहिजे की आपण आपल्याला ज्याची गरज आहे त्यांना आपली गरज आहे असं नाही. त्यामुळे आपण गुरुजनांशी बोलताना वागताना नेहमी आपल्या गुरु ठेवायला हवं. आपल्याला जर एखादी अडचण आली तर क्लास झाल्यानंतर आपण त्यांना शांतपणे विचारू शकतो, काही हरकत नाही. पण जेव्हा आपण आपला टोन कसा ठेवला आहे हा प्रश्न आपण स्वतःला विचारावा. कारण आपले जे गुरुजन आहेत ते विचार करा, जवळजवळ प्रत्येक रविवार त्यांनी आज कित्येक वर्ष आपल्याला दिलं आहे, ते किती मेहनत घेतात, एक पैसा घेत नाही आपल्याकडे. त्यामुळे आपण आपली त्यांच्याशी नेहमीच चांगलं वर्तन ठेवावं आणि ही आपल्याकडून त्यांना एक चांगली गुरुदक्षिणा ठरेल. दुसरा एक मला मुद्दा इथे मांडायचा आहे की कदाचित मी बोलणं थोडं धाडसाचं ठरेल आणि कदाचित माझे गुरुजन या टॉपिकशी कदाचित सहमत नसतील, पण मला मी थोडक्यातच म्हणणार आहे, मी तुमचा वेळ घेणार नाही. समजा आता बघा, आपण ज्योतिषशास्त्राकडे जे वळणारे लोक असतात त्यामध्ये बरेच लोक म्हणजे रिटायर्ड असतात पण त्यांचा छंद राहून गेलेला असतो, हाऊसवाईफ्स असतात. त्याच्यानंतर बऱ्याच वेळांना आपल्या मुलांची चिंता लागलेली असते की भविष्यात काय करणार आहे, काय प्रॉब्लेम आहे, त्यासाठी आलेले असतात. पण काही असे लोक आहेत, कमी लोक की त्यांच्यामध्ये प्रचंड जिज्ञासा असते, ती जिज्ञासा त्यांना म्हणजे थांबूनच येते. ते या विषयाकडे वळतात आणि सुरुवातीच्या काळात त्यांची गंमत अशी होती की त्यांच्याकडे दुसरं कुठलं स्किल नाही आहे. त्यांच्याकडे समजा की त्यांना हायर एज्युकेशन नाही आहे किंवा ते गावाकडचे वगैरे आहे, त्यांना नोकरी मिळवायची तर चांगली नोकरी मिळवायची तर मोठी नाही आहे किंवा दुसरं कुठलं याची गती नाही आहे, सरकार फिरून ग्रह त्याला ह्याच विषयाकडे पाठवतात. तर असे काही लोक आहेत की जे अतिशय म्हणजे त्यांची परिस्थिती तेवढी नाही आहे पण त्यांना कुठल्याही ह्याच्यातच करायचं. अशा वेळेला सुरुवातीला इतक्या अडचणींना सामोरं जायला लागतं की लोकांना बरंचसं ज्योतिषी म्हणजे हा फ्री, हा आपल्याला सगळं फुटताच सांगणार. आता होतं कसं की जे लोक, मी अजिबात म्हणत नाही की ह्या विषयाचं व्यावसायिकीकरण करा आणि भरपूर वाटेल तसं लोकांना लुटा, असं मी अजिबात म्हणत नाही. पण सुरुवात करत असताना काही लोकांना जिथे दुसरं काहीच उत्पन्नाचा सोर्स नाही आहे तिथे त्या लोकांना जेव्हा फुकटात वापरलं जातं की त्याला फुकट भविष्य विचार की मला हा काय मला दोषी घ्यायचा विचारून घेऊया काय पाहिजे ते. तर असं जेव्हा होतं ना तेव्हा विचार करा त्या व्यक्तीला काय वाटत असतं. आणि ही एक प्रकारची, मी तर म्हणते ही एक प्रकारची क्रूरता आहे. ज्या लोकांना, जे गावाकडचे लोक आहेत, जे गरीब आहेत, त्यांची देण्याची परिस्थिती नाही, त्यांच्यासाठी जरूर समाजसेवा करा, अजिबात हरकत नाही. पण इथे आम्ही बघतो ना, तुमच्या तिथे तुम्हाला महिन्याला 17,000 रुपये पेन्शन येते, तुम्हाला 3 मुंबईत 3 जॉब आहेत, 4 गाड्या आहेत आणि तरी तुम्हाला सगळं फुकट हे पाहिजे. ज्या वेळेला तुम्ही त्या व्यक्तीचा अशा प्रकारे त्याला वापरून घेता तर विचार करा असं कुठलं क्षेत्र आहे की जिथे तुमच्याकडे एक पैसाही घेत नाही. आता उदाहरणार्थ समजा एखादी मसाला विक्रेती बाई आहे की तिला मी सांगितलं तू माझी मैत्रीण आहेस, तुम्हाला देणं सांगतो तर ती एकदा नाही, दुसऱ्यांदा मागितलं तर देईल का फुकट, तिसऱ्यांदा मागितलं तुम्ही दरवेळेला ते फुकट समाजसेवा म्हणून करेल का. तुम्ही तेच म्हणते की फक्त ज्योतिषशास्त्र असता, टॅरोट कार्डला तुम्ही गेलात पैसे मिळणार की हे आपण काय दुसरं काय त्याच्यामुळे अनेक गोष्टी जसं पेला करायला गेलात पैसे मिळणार. आणि होतं असं की काही वेळा काय होतं इतर आणि ह्याच्यामध्ये ते खरोखर म्हणजे ज्यांनी अख्खं आयुष्य फक्त ह्याच विषयासाठी दिलेलं आहे त्यांची पंचायत होती. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की कारण अरुण सर आपले उपाध्यक्ष आहेत महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे, कधीतरी या विषयावर प्रकाश जो टाकावा आणि जे
हे नाही आहे, परिस्थिती वगैरे नाही किंवा प्रामाणिकपणे काम करतात त्या विषयावर, तर अशांसाठी काही करता येईल का? की आता समजा कोणाला नाही बघायची पत्रिका, त्यांचं म्हणजे रिटायर्ड आहे, पैसे जावे कसं घेणार किती 1,000-2,000 रुपये कशाला, तर मग अशा ज्या केसेस आहेत त्या आपल्याकडे आलेल्या आहेत त्यांना या आपल्या जे आपले जे सगळे महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे थोडे असे विद्यार्थी आहेत की जे म्हणजे त्यांची आर्थिक क्षमता तेवढी नाही आहे, त्यांच्याकडे आपण पाठवू शकतो का? तर असा काही नवीन विचार या बाबतीत व्हावा आणि मला असं कळकळीने वाटतं. म्हणजे मला कदाचित मी काय बोलते हे कदाचित मला माहिती नाही सगळ्यांना कितपत आवडलं असेल किंवा नाही, पण मी थोडंसं आणि माझं काही चुकलं असेल तर पुढच्या नाही मला क्षमा करावी. पण मी मला हा विचार मांडायचाच होता या प्लॅटफॉर्मवर. सो एवढं बोलून मी माझा